भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 1 ऑक्टोबर हा दिवस चीनमध्ये तिथल्या राजकीय पक्षाचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. या राजकीय पक्षाची वाटचाल आणि या राजकीय पक्षाच्या बदललेल्या धोरणांबद्दल आणि त्यातही परराष्ट्रीय धोरण कशा पद्धतीने बदलत चाललं आहे याबद्दल आजच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहे. नितीन सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद आराधना. सर, जसं मी म्हटलं की सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीचा तिथे आता स्थापना दिवस साजरा झालेला आहे आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला बघायला मिळालेले आहेत. हे बदल नेमके काय आहेत याबद्दल आधी माहिती सांगा. नक्कीच सांगतो, पण याच्यात दोन गोष्टी स्पष्ट करायला पाहिजेत आपल्या दर्शकांसाठी की चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी, चायनाची जी कम्युनिस्ट पार्टी आहे चीनची, CCP म्हणतात त्याला, त्या पक्षामध्ये आणि राष्ट्रामध्ये काहीच फरक राहू नये असा प्रयत्न सातत्याने जेव्हा चीनची स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1949 मध्ये, म्हणून त्याला PRC म्हणतात, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, अशा दोन ज्या गोष्टी आहेत त्या एकत्र आल्या आणि त्यांनी म्हटले कम्युनिस्ट लोकांचं राज्य किंवा कम्युनिस्ट पक्षाचे राज्य आम्ही इथे स्थापन केलं. आधीचे जे चीनचं सरकार होतं, त्याला KMT म्हणायचे, कॉमिंगतांग म्हणून, ते सरकार चीनच्या मुख्य प्रदेशातनं किंवा मेनलँड चायनामधनं पळून त्यांचा जेव्हा पराजय झाला तेव्हा ते जाऊन तैपैमध्ये बसलं किंवा तैवानमध्ये बसलं. फॉर्मोसा म्हणायचे त्याला. फॉर्मोसा नावाचं बेट होतं तिथे. आज तो देश तैवानच्या नावाने ओळखला जातो आणि चीनचं नाव, जे ऑफिशियल नाव आहे, ते पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आहे. त्याची स्थापना जेव्हा झाली होती त्याचा तो दिवस होता 1 ऑक्टोबर 1949, आणि म्हणून ती चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्र हे तेव्हा एकत्र आले आणि त्यांनी म्हटलं की हे जे राष्ट्र जे आहे हे पार्टीची ओनरशिप आहे त्या राष्ट्रावरती. म्हणून ते असं तिथे म्हटलं जातं की तिथलं जे सैन्य आहे, PLA, पीपल्स लिबरेशन आर्मी, हे सैन्य पार्टीचं सैन्य आहे, पार्टीचं लष्कर आहे आणि राष्ट्राचं नाही आहे. आणि म्हणूनच आपण जे आज चर्चा करतोय की पार्टी आणि राष्ट्रामधला फरक अगदी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न पार्टीने केल्यामुळे ते परराष्ट्र धोरण पण आता पार्टीच्या मनाप्रमाणे केलं जात आहे. हा आजचा विषय आहे. सर, जसं तुम्ही आता म्हणालात की पार्टी थोडीफार वरचढ चढण्याचा प्रयत्न किंवा वरचढ झाल्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळालेला आहे. याच्या अगोदर म्हणजे शी जिनपिंग राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या अगोदर जे कोण राष्ट्राध्यक्ष बनलेले होते त्यांची पॉलिसी थोडीशी वेगळी होती आणि आताची पॉलिसी थोडीशी वेगळी आहे. याच्यामध्ये नेमका काय फरक आहे ते स्पष्ट करून सांगा. तर चीनची स्थापना जेव्हा झाली 1949 मध्ये, तेव्हा माओ सेतुंग त्यांचे सुप्रीम लीडर होते. त्यांचे पंतप्रधान होते चाओ एन लाय. त्यांचं नाव आपल्याकडे बऱ्याचशा लोकांना माहिती आहेत. माओचा जेव्हा मृत्यू झाला 1976 मध्ये, पण 1976च्या शेवटी डंग जिओपिंग म्हणून जे त्यांचे शीर्षस्थानावर असलेले एक नेते होते, नंबर 2चे, त्यांनी चीनची धुरा सांभाळली आणि तेव्हापासून ते साधारण 1998 पर्यंत त्यांनी चीनवरती आपली सत्ता गाजवली, सत्ता ठेवली. आणि मग त्याच्यानंतर झियांग जेमिन म्हणून एक आले राष्ट्रपती, पण त्यांच्याकडे राष्ट्रपतीपेक्षा जो राष्ट्रपती बनतो माणूस, त्याचा जो दर्जा असतो किंवा त्याचा जो हुद्दा असतो, तो असतो जनरल सेक्रेटरी ऑफ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. तो जास्ती महत्वाचा असतो आणि जास्ती पॉवरफुल असतो. तर डेंग नंतर झियांग जेमिन जनरल सेक्रेटरी झाले. झियांग जेमिन नंतर हू जिंटाओ जनरल सेक्रेटरी झाले आणि 2012 मध्ये आत्ताचे जे राष्ट्राध्यक्ष किंवा आत्ताचे जे सुप्रीम लीडर आहेत त्यांचे शी जिनपिंग, त्यांनी चीनची धुरा सांभाळली. असा एक थोडक्यात सांगायचा ते इतिहास आहे. पण आधीचे जे नेते होते, शी जिनपिंगच्या आधीचे, त्यांनी पार्टीला वेगळं ठेवलं होतं आणि राष्ट्रावरती जे गव्हर्नन्स स्ट्रक्चर होतं, म्हणजे चीनचं परराष्ट्र मंत्रालयाचं असू दे, PLAचं असू दे, त्यांना थोडंसं वेगळं ठेवलेलं होतं. पार्टी चिंतन करायची, पार्टीचे लोक बैठका घ्यायचे,
पॉलिसीज बनवायचे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जे होतं ते पूर्णपणे जो एक स्ट्रक्चर सरकारचं असतं, ज्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स असतात, मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स म्हणजे परराष्ट्र मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालय, असे सगळे जे डिपार्टमेंट्स होते किंवा मिनिस्ट्रीज होत्या, त्या सगळ्यांना थोडा बहुत जास्ती अधिकार त्यांच्याजवळ होता इम्प्लिमेंटेशन करण्याचा. शी जिनपिंगनी म्हटलं की पार्टीची सुप्रीमसी ठेवण्यासाठी, पार्टीचं वर्चस्व पूर्णपणे आणि राहण्यासाठी, शाबूत राहण्यासाठी, आणि पार्टी चं वर्चस्व लोकांवरती पण त्याचा परिणाम व्हावा त्यांच्या मनावरती, याच्यासाठी पार्टीला त्यांनी सुप्रीम बनवलं आणि बाकीच्या सगळ्यांना त्या पार्टीच्या कंट्रोलमध्ये गेल्या 10 वर्षात त्यांनी आणलेलं आहे. 11 वर्ष झाली आता त्यांना सत्तेत येऊन. हे त्यांचं तिसरं पर्व आहे शी जिनपिंगचं. 2 वेळा ते निवडून आले, म्हणजे 2 वेळा त्यांना परत नियुक्त केलं गेलं. हे सगळं इलेक्शन वगैरे त्यांच्याकडे काही होत नसतात. ते पार्टीचे लोकच त्यांना नियुक्त करतात आणि तेच पुढे चालतात. त्यांनी आता स्वतःला लाईफ लॉंग स्वतःला तिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी बनवून घेतलेलं आहे. त्यामुळे पार्टीचं वर्चस्व पूर्णपणे आता म्हणजे सरकारचं जे एक अस्तित्व होतं वेगळं, ते आता राहिलेलं नाहीये. आणि त्यामुळे पार्टी जे म्हणेल, ज्या प्रकारचं धोरण बनवेल, ज्या प्रकारचं धोरण इम्प्लिमेंट करण्याचा आदेश देईल, त्याप्रमाणे सरकारमध्ये कामं करणारी लोक ते करतात. हा फरक पूर्वीच्या नेत्यांच्या धोरणामध्ये आणि शी जिनपिंगच्या धोरणामध्ये अगदी स्टार्कली असं आपल्याला लक्षात येतो. सर, तुम्ही आता म्हणालात की पार्टी त्यांनी आता वरचढ मानलेली आहे, पण एकीकडे असं चित्र आहे की शी जिनपिंग सर्वासर्वे आहेत. त्यांनी काही निर्णय घेणं आणि ते आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि सहकाऱ्यांनी ती फॉलो करणं, अशा पद्धतीची एक परिस्थिती तिथे निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. खरोखरच ते तसंच आहे? अगदी तसंच आहे. आता पार्टी जो पार्टीपेक्षाही म्हणजे पूर्वीचं पार्टीचं वर्चस्व नव्हतं असं मी म्हणणार नाही बाकीच्या नेत्यांच्या नेतृत्वाच्या वेळेस. पण आता पार्टीचं वर्चस्व, वरचढपणा नक्कीच आहेचच. तो वाढला आहे किंबहुना. पण सगळ्यात मोठा फरक जो आलेला आहे, हा आहे की शी जिनपिंग सर्वासर्वे आहेत, सर्वोच्च नेता आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं चॅलेंज किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांनी आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी होईल आपला कोणी, अ, याची याची मुभाच ठेवलेली नाही, त्याची जागाच ठेवलेली नाहीये. त्यांचे जे कोणी प्रतिस्पर्धी होते, जे कोणी त्यांच्या विरुद्ध उभं राहण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना त्यांनी तिथून त्यांच्या पदावरनं आयदर हटवलं किंवा अटक करून त्यांना जेलमध्ये टाकलं. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे आता चीनमध्ये जी विचारसरणी आहे पार्टीमध्ये, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनामध्ये, ती विचारसरणी पूर्णपणे थॉट्स ऑफ शी जिनपिंग असं म्हटलं जातं किंवा शी जिनपिंगची विचारसरणी. पार्टीची विचारसरणी आता म्हणत नाहीत त्याला. तिथे पुस्तकं छापली गेलेली आहेत, तिथे हजारो लाखोच्या संख्येने पुस्तकं छापली गेली आहेत, बुकलेट्स छापले गेले आहेत. थॉट्स ऑफ शी जिनपिंग, शी जिनपिंगचं चिंतन, शी जिनपिंगचे पॉलिसी, असे सगळे पुस्तकांवरती सगळ्यांना अभ्यास करायला लागतो, अध्ययन करायला लागतं आणि त्या पॉलिसी त्याप्रमाणे इम्प्लिमेंट होतात. हा फार मोठा फरक गेल्या 10 वर्षात झालेला आहे चीनमध्ये. हा फरक फक्त परराष्ट्र धोरणाच्या पुरताच मर्यादित आहे का संरक्षण क्षेत्रावरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे? नाही, सगळ्या क्षेत्रांवरती झाला आहे, पण आपल्याला बाहेर राहणाऱ्या लोकांना किंवा दुसऱ्या राष्ट्रांना सगळ्यात जास्ती फरक कुठल्या गोष्टीत पडतो, कुठल्या क्षेत्रात पडतो, तर परराष्ट्र धोरण चीनचं कसं आहे आणि चीनचं संरक्षण धोरण कसं आहे, या 2 गोष्टींमुळे मुख्यतः लक्ष चीनवरती असतं पूर्ण जगभराचं. आणि ह्या दोन्ही पॉलिसीज त्यांनी आपल्या मनाप्रमाणे, आपल्या विचारसरणीप्रमाणे ते करून घेतलेले आहेत. आणि हा फरक आता सगळ्यांना जाणवतोय, कारण त्यांनी 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये म्हटलेल्या आहेत, पूर्वीच्या धोरणांपेक्षा कशा वेगळ्या बनवल्या आहेत. डेंग झिओपिंग जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते किंवा जनरल सेक्रेटरी होते, त्यांनी म्हटलं होतं, त्यांचं एक 24 कॅरेक्टर्स म्हणजे चीनी भाषेचे जे अल्फाबेट्स आहेत, जी अक्षरं आहेत, त्या 24 अक्षरांचा त्यांनी एक गायडन्स दिला होता. 24 कॅरेक्टर गायडन्स त्यांनी म्हटला होता त्यावेळेस. देशाच्या लोकांसाठी आणि पार्टीच्या नेतृत्वासाठी किंवा पार्टीत असलेल्या नेत्यांसाठी. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं, जो इंग्रजीत त्याचा अनुवाद केला गेला, की बाईड युअर टाइम, हाईड युअर स्ट्रेंग्थ्स, असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे तुम्ही स्वतःचं संयम ठेवा आणि स्वतःचं ताकद वाढवा, पण ती कोणाला दाखवू नका. म्हणजे तुम्ही असर्टिव्ह बनू नका, म्हणजे जगभर तुम्ही त्याचा शो ऑफ करू नका.
किंवा तुम्ही इतके ताकदवर झाला ते सांगू नका, पॉलिटिकली काय, इकॉनॉमिकली काय किंवा मिलिटरीली काय, असं त्यांचं म्हणणं होतं. शांतपणे मान खाली घालून आपलं जे काय करायचं काम करायचं ते करा आणि आपल्याला स्वतःला इतकं बलाढ्य बनवा, इतकं बलपूर्वक स्वतःला तेवढी ताकद द्या की पूर्ण जग तुमच्याकडे पुढे बघेल, असं त्यांचं एक धोरण होतं. शी जिनपिंगनी त्याचं पूर्णपणे उलटं केलेलं आहे की आता आपण ताकदवर झालेलो आहोत. चीनने गेल्या 40 वर्षात एवढी प्रगती केली आहे, आपल्याकडे इकॉनॉमी वाढलेली आहे, पैसे आलेले आहेत, सुबत्ता आली आहे काही क्षेत्रांमध्ये आणि त्याच्यामुळे जो काही पैसा आलेला आहे त्याच्या जोरावरती आपण मिलिटरीला पण मॉडर्नाइज करू, मिलिटरीची ताकद वाढवू आणि त्याच्यात कुठलीही लाज वाटता कामा नये आपल्याला आपली ताकद दाखवण्याची किंवा लोकांवरती आपलं वर्चस्व दाखवण्याची किंवा आपली ताकद लोकांना दाखवण्याची लाज वाटू नये किंवा आपण आपल्या स्वतःला कंट्रोल करून ठेवू नये, असं त्यांनी धोरण केलं. म्हणजे पूर्णपणे उलट धोरण त्यांनी डेंग झिओपिंगचं जे होतं त्याच्या उलट त्यांनी एक नवीन धोरण केलं आणि त्याच्यामुळेच आता चीनमध्ये त्याच्या बाबतीत थोडंसं अनईज आहे, थोडंसं एक अनरेस्ट आहे. कारण पूर्ण जग चीनचं शत्रू झालंय असं बऱ्याच लोकांना वाटतं या धोरणामुळे, की अमेरिका त्यांच्या विरुद्ध झालं, भारत त्यांच्या विरुद्ध झालं, जपान त्यांच्या विरुद्ध झालं. जपानने आपलं तिपटीने आपलं संरक्षण बजेट वाढवलं चीनच्या या धोरणामुळे. जेव्हा तुम्ही दात दाखवायला सुरुवात करता, आपले पंजे दाखवायला सुरुवात करता, तेव्हा नेमकं तुमच्या समोर असलेला शत्रू किंवा तुमच्या समोर असलेला प्रतिस्पर्धी तो पण आपल्याला सुरक्षित करण्यासाठी नवीन नवीन पॉलिसीज घ्यायला लागतो, आपल्याला स्ट्रेंथन करायला लागतो, आपल्याला ताकद आपली वाढवायला लागतो आणि हेच चीनच्या बाबतीत झालेलं आहे शी जिनपिंगच्या या धोरणामुळे. सर, भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमेच्या वादावरनं असणारा तणाव त्याच्यासाठी सुद्धा हे परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे असं म्हटलं जातं. अभ्यासक म्हणून तुमचं काय मत आहे? अगदी खरं आहे. शी जिनपिंगचं एक स्वप्न आहे की 2049 मध्ये म्हणजे 2049 मध्ये जेव्हा चीन राष्ट्राला 100 वर्ष होतील, म्हणजे PRC पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचं स्थापना झाली जेव्हा 1 ऑक्टोबर 1949 मध्ये, त्याला जेव्हा 100 वर्ष होतील तेव्हा चीन हे सगळ्यात जगातलं ताकदवर सगळ्यात मोठी ताकद असणारा देश असला पाहिजे. त्याच्यावर त्याचं वर्चस्व पूर्ण जगभर झालेलं असलं पाहिजे. चीन शुड बी नंबर 1 इन द वर्ल्ड, असं त्यांचं एक धोरण आहे किंवा एक ड्रीम आहे, एक स्वप्न आहे. त्या स्वप्नामध्ये त्यांना 2-3 गोष्टींची बाधा येऊ शकते हे त्यांना माहिती आहे. एक तर सगळ्यात मोठं अमेरिका आहे, ज्याच्याबरोबर त्यांची आता कॉम्पिटिशन सुरू आहे. G2 कॉम्पिटिशन म्हटलं त्याला. अमेरिका नंबर 1 वर आहे, चीन नंबर 2 वर आहे आणि जेव्हा जुनी ताकद जेव्हा ती त्याचं पतन व्हायला लागतं किंवा त्याचं सूर्यास्त व्हायला लागतो, जसं ब्रिटनचं झालं किंवा ब्रिटिश राज्याचं झालं, तसं त्यांना असं वाटतंय की अमेरिकेचा सूर्यास्त होतोय आणि चीनचा सूर्योदय होऊ घातलेला आहे. म्हणून त्यांच्यात एक मोठी कॉम्पिटिशन सुरू आहे, ती सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आहे. तसंच त्यांच्या आजूबाजूला जे राष्ट्र आहेत, चीनच्या आजूबाजूला, अमेरिका तर थोडं दूर आहे, पण त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या राष्ट्रांमध्ये फक्त 2च राष्ट्र त्यांना कॉम्पीट करू शकतात किंवा त्यांना टक्कर देऊ शकतात असं शी जिनपिंगला वाटतं आणि त्याच्यातलं एक आहे भारत, दुसरं आहे जपान. बाकी सगळे छोटे छोटे राष्ट्र आसपासचे आहेत. तर या दोघांनाही जर त्यांनी आत्तापासूनच कंट्रोलमध्ये नाही ठेवलं आणि ऑफ बॅलन्स नाही ठेवलं तर ते जे स्वप्न आहे त्यांचं 2049 पर्यंत पूर्ण करण्याचं, ते होऊ शकणार नाही असं त्यांना त्याची भीती वाटते. आणि म्हणून भारतीय सीमेवरती म्हणजे भारत चीन सीमेवरती जे काय आपल्याला आता तणाव बघायला मिळतोय आणि त्यांची जी एक एक धोरणं आहेत किंवा त्यांचं तिथलं एक मिलिटरी पॉस्चर आहे, ते याच कारणामुळे आहे असं मला वाटतं. सर, अजून एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने विचारा असं वाटतं की त्यांच्याकडे एक अपत्य, प्रत्येक कुटुंबामध्ये एकच अपत्य असावं असं एक पॉलिसी मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी स्वीकारलेली होती. त्याचे परिणाम आता हळूहळू बघायला मिळालेले आहेत. याच्याही दृष्टीने परराष्ट्रीय धोरण काही वेगळ्या पद्धतीने आखलं गेलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय? परराष्ट्र धोरणावरच नाही पण बाकीच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये चीनमध्ये त्याचा फरक पडलेला आहे. वर्किंग पॉप्युलेशन त्यांचं कमी झालेलं आहे, एकच अपत्याची पॉलिसी असल्यामुळे. ती आता बदलली आहे, आता ते 3 पर्यंत सुद्धा अपत्य होऊ देण्याची त्यांनी मुभा दिलेली आहे, परमिशन दिलेली आहे. पण त्याचा इफेक्ट होस तर अजून 25 वर्ष जातील. आज जरी 3 मुलं झाली प्रत्येक कुटुंबामध्ये, तरी त्याचा परिणाम म्हणजे त्याचा जो उपयोग होतो किंवा त्याचा जो एक ऍडव्हान्टेज मिळतो तो साधारण 20 ते 25 वर्षानंतरच मिळेल.
म्हणून आत्ता चीनला त्या पॉलिसीमुळे पुष्कळ काय काय भोगायला लागतं. त्यांच्याकडे वर्किंग पॉप्युलेशन कमी झालेली आहे. म्हातारे लोकांची संख्या जास्ती आहे. नंतर त्यांच्यामुळे सैन्यामध्ये भरती होण्यासाठी त्यांच्याकडे लोक उपलब्ध कमी आहेत. नाही आहे तसं म्हणणार नाही, पण कमी आहेत. आणि सुबत्ता आल्यामुळे पूर्वीचं जे एक कष्ट करण्याची तयारी त्या राष्ट्राची होती, चीनी लोकांची, ती पण कमी झाली आहे असं लोकांना वाटतं. कारण इन्कम वाढलेत, आराम वाढलेला आहे, सुबत्ता आली आहे आणि सवयी पूर्वीच्या कष्ट करण्याच्या मोडलेल्या असल्यामुळे त्याचा परिणाम नुसतं परराष्ट्र धोरण नाही किंवा संरक्षण धोरणावरती न होता पूर्ण सोसायटीवरती त्याचा परिणाम होतोय असं चीनला लक्षात आलेलं असल्यामुळे त्यांनी ते धोरण परत बदललं आणि आता 3 अपत्य पर्यंत सुद्धा लोकांना परमिशन दिलेली आहे होण्याची. सर, चीन खरं तर पोलादी पडद्याच्या आड असणारा देश असं आतापर्यंत त्याचं वर्णन केलं जात होतं, पण हळूहळू हाही पडदा आता थोडासा बाजूला होत चाललेला आहे. चीनमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आपल्यापर्यंत पोहोचते आणि मला असं वाटतं चीन हा विषय भारताच्या दृष्टीने इतका संवेदनशील आहे की चीनच्या बद्दल आपण जितके काही कार्यक्रम करू किंवा जितकी काही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ती कमीच आहे असं मला वाटतं आणि त्यातलाच आजचाही भाग या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता नक्कीच आहे. त्यामुळे आज जी काही माहिती तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.